या गल्लीमधनं तो मूर्ती आहे ना आत येते आणि लालबाग सुस्वागतम. गणपती बाप्पा. नाव काय तुझं? नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. तर मित्रांनो, आज मी आलोय पवेल लालबाग एरियामध्ये, जी की गणेश नगरी म्हणून ओळखली जाते. तर आज आपण इथले गणपती कव्हर करणार आहोत. तर आज जो पहिला गणपती आपण जो इकडे आलो आहोत तो आहे पवेलचा महाराजा, जो की 24 फूट उंच आहे आणि एक नंबर अशी मूर्ती आहे. तर चला तर मित्रांनो, आपण आज जाऊन एक्सप्लोर करूया. लेट्स गो. मित्रांनो, याच्या अगोदर जो आपण पाहिला ना, पवेलचा विघ्नहर्ता होता आणि तो पण 24 फुटाची मूर्ती होती. आणि आता आपण आलो लाल मैदान मध्ये, जो की पवेलचा इच्छापूर्ती. आणि खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. जसं मी सांगितलं ना, यावर्षी गड किल्ल्यांवरती मंडळांनी जास्त म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे. गड किल्ले आणि राम मंदिर हे खूप चांगलं आहे, खूप छान वाटतं बघायलाही. त्याचा आपण पाहणार आहे ना, पवेलचा इच्छापूर्ती आहे आणि हा लाल मैदान आहे आणि एकदम जवळ आहे आणि बिलकुल लाईन बिन वगैरे काही नाही आहे. आता आपण पाहिला तो आहे पवेलचा इच्छापूर्ती, जो की लाल मैदान मध्ये. आता आपण या पुढे पाहणार आहोत पवेलचा राजा. चला तर मित्रांनो, आपण बघूया पवेलचा राजा आणि त्या पुढे अजून आपल्याला कोणकोणते गणपती पाहायला मिळतात ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, बघू शकता पवेलचा राजा आणि इस्रोचं पूर्ण डेकोरेशन केलंय. चंद्रयान-3 हे आपल्याला पाहायला मिळतं इकडे. आणि 24 फुटाची अशी ही विशाल मूर्ती आहे आणि आपल्याला इंद्राचं रूप पाहायला मिळतंय. खूप सुंदर. तर मित्रांनो, आता जो आपण पाहिला ना पवेलचा राजा आणि त्याच्या बाहेर आहे ना अशी जत्रा लागली आहे, जशी गणेश गल्लीला लागते ना, सेम तशीच आहे. आता ही बंद आहे पावसामुळे, आणि संध्याकाळी आहे ना इकडे चालू होईल ही जत्रा. छोटीशी आहे पण खूप सुंदर आहे. मुंबईचा राजा बघू शकता आपण. खूप सुंदरसा असा हा रायगड किल्ला बनवण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर बनवलं आहे बाहेरूनच. आपण आज जाऊन बघूया. आतमध्ये पण एक सुंदर डेकोरेशन आहे. बघा, हुबेहूब रायगड किल्ला दिसतोय. जर तुम्ही रायगडला गेला असाल ना तर तुम्हाला सहज कळेल. पण जर रायगडला जर तुम्ही नाही जरी गेला तर इकडे येऊन तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. मित्रांनो, आता आपण आलो नाही तेजूकाया मेन्शन. तेजूकायाचा गणपती पाहणार आहोत. 57 वर्ष आहे तेजूकाया मेन्शनचं आणि राजन झाड याची मूर्तिकार आहे.
मित्रांनो, ही जी मूर्ती आहे ना, राजन झाड मूर्तिकार आहेत आणि ही जी आफ्रिकन हाती आहे ना, त्याच्याकडनं ते इन्स्पायर होऊन ती अशी मूर्ती बनवतात. म्हणजे गणपतीचं कपाळ बघा तुम्ही, खूप मोठं असतं आणि खूप सुंदर दिसतं आणि ही तेजुका त्यासाठीच प्रसिद्ध आहे. लालबागचा राजाचा गेट आहे आणि इकडे पण रायगड किल्ल्याचंच डेकोरेशन आहे. मध्ये प्रचंड अशी गर्दी आहे, त्यामुळे आपण हा गणपती कव्हर नाही करत आहे. तर हा गणपती कव्हर केला तर आपल्याला अजून गणपती दाखवता येणार नाही, कारण इकडे भरपूर लाईन लागते. मुखदर्शनास 3 ते 4 तास लागत आहेत. चिंचपोकळीच्या चिंतामणीला बघा स्कायवॉक वरनं ठेवलंय मुखदर्शन आणि यावेळी जे आहे ना, गणपती पण असा हाईड केलेला आहे. पण तेच गणपती कव्हर करतोय जिथे लाईन वगैरे नाहीये. आता आपण आलोय काळा चौकीचा महागणपती आणि काळा चौकीचा जो महागणपती आहे ना मित्रांनो, तो सिद्धेश दिगोळे सर जे आहेत ती मूर्ती ही घडवतात आणि ही या गल्लीमधनं तो मूर्ती आहे ना आत येते आणि इथूनच विसर्जनाला बाहेर नेण्यात येते. सिद्धेश दिगोळे सर आहेत ना, खरंच मूर्तिकारांचं एकदम जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण ना हात जे आहेत ते तशा प्रकारे जे घडवावे लागतात की या गल्लीमध्ये कुठेच ते जरा सुद्धा टच न झाले पाहिजे. बाहेर येताना सुद्धा आणि जाताना सुद्धा. म्हणजे जेव्हा येत असतो तेव्हा तो असा असतो आणि जेव्हा जात असतो तेव्हा तो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. म्हणजे 2 हात एकदम विरुद्ध डायरेक्शन मध्ये असतात. ते टच न जाण्यासाठी एकदम व्यवस्थितपणे ही मूर्ती जी आहे ती घडवावी लागते आणि त्यासाठी सिद्धेश दिगोळे सरांना खरंच एक सलूट. आणि मित्रांनो, या गणपतीचं आहे ना आपण आगमनी केलेलं आहे कव्हर आपल्या चॅनलवरती हाय व्हिडिओ. हे बघा मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये मंदिर असतात ना, सेम तसं बनवलेलं आहे. तर मित्रांनो, यावर्षी काळा चौकीचा महागणपती आहे ना, सरस्वतीचा रूप आहे आणि याचं आगमन आपण कव्हर केलंय. मी आय बटनवर लिंक देईन, नक्की जाऊन बघा. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ लालबाग सुस्वागतम. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मित्रांनो, आपण आलेलो ना कुंडाजी चॉल मध्ये आणि एक सुंदरसं आपल्याला डेकोरेशन पाहायला मिळालं. तर आपण दादांकडनं थोडीशी माहिती घेऊया. दादा, तुझं नाव काय? माझं नाव मयुरेश वेंगुर्लेकर. अच्छा, म्हणजे हे कोकणातलं आहे? वेंगुर्ला. दादा, कसं ही कल्पना कशी सुचली तुला? म्हणजे आजकालच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळे फ्लॅट कडे जात चाललोय. चाळ ही संस्कृती आपली जात आलेली आहे. त्याच्यामुळे असा 2 वर्षापूर्वी विचार केलेला की आपली चाळ, आपला परिसर हा दाखवावा. सो त्यानुसार मग ह्या वर्षी तसा सगळा योग जुळून आला. आम्ही आमच्या पद्धतीने चाळ उभी केली. आणि ही आपलीच चाळ आहे ना, आपलीच चाळ आहे. 3 नंबर. एक असतं की गणपती एक मोठा उत्सव, तसा दहीहंडी एक मोठा उत्सव. राईट. सो कोंडाजी चाळची दहीहंडी खूप मोठी प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आपण दहीहंडी उत्सवच. वा. आणि मग हे बनवण्यासाठी काय काय साहित्य वापरले गेले? बनवण्यासाठी म्हणजे लाकूड, पेपर. अच्छा, म्हणजे एकदम नॉर्मल. म्हणजे आणि किती दिवस लागले हा पूर्ण असा सेट उभारण्यासाठी? सेट बनवायला तसं आम्हाला 1 हप्ता लागला. अच्छा, आणि तू काय स्पेशल ट्रेनिंग केली का? आर्ट डायरेक्टर काय आहेस का? डायरेक्टर आहे ना. ते दिसतं, ते कलेमधनं ते स्पार्क लगेच दिसतोय. ते खूप सुंदर आणि असेच तुला शुभेच्छा, खूप पुढे जावं. थँक्यू सो मच. बारीक बारीक गोष्टी लक्ष दिल्या एकदम. एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, व्यवस्थितपणे लक्ष दिले. तो वगैरे काढला असेल त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये बिल्डिंग आधी आहे तशीच बनवायची, त्या हिशोबाने फोटो काढूनच करावं. वा, खूप सुंदर केलंय. तर मित्रांनो, हे सर्व जे आहे ना, हे सगळे आपल्या कोकणातलेच आहे, म्हणजे आपल्याच गावचे आहेत सगळे. तर खूप छान वाटतं असं म्हणजे. आणि हे बघू शकता, आज ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे. ड्रॉइंग मध्ये कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आणि असे छोटे छोटे कार्यक्रम आहे ना, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण मुलांना ना यामधनं काहीतरी शिकता येतं. खूप छान, किती सुंदर आहे. गणपती काढलास ना रे? हा, अच्छा, विषय तो दिला, टॉपिक दिला. अच्छा. हा बघा, खूप सुंदर.
खूप सुंदर. नाव काय तुझं? अच्छा, कितवीला आहेस? कितवीला आहे? 8वीला. एकदम परफेक्ट. हा, हे सगळे मास्टर लोक येतात. अच्छा. सगळं डिस्पोजेबल आहे. पेपरचा वापर तो वितळणार आहे. अरे वा वा. म्हणजे एकदम इको फ्रेंडली. आता जे आपण डेकोरेशन पाहिलं ना मित्रांनो, ते हे बघू शकता. सेम टू सेम ही ओरिजिनल चॉड आहे. आणि 3 नंबर, 4 नंबर आणि 3 नंबर हे बघू शकता. सेम टू सेम ते डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं. सेम टू सेम. खूप सुंदर आहे. आणि मित्रांनो तुम्ही देखील इकडे येऊ शकता. एकदम टाटा हॉस्पिटलच्या एकदमच जवळ आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. तर मित्रांनो इकडे यायचं असेल ना मित्रांनो तुम्हाला, तर टाटा हॉस्पिटल आहे बघा तिथे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे ना, आणि त्याच्या एकदमच जवळ आहे. हे जे आहे ना, ही कोंडाजी चॉड आहे आणि तिथे नंबर 3 मध्ये हे आपल्याला गणपतीचं सुंदर असं डेकोरेशन पाहायला मिळालं. तर मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो आपण तेच गणपती आज कव्हर केले जिथे जे आहे ते लाईन कमी आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थितपणे दर्शन घेऊ शकता. लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी तिथे भरपूर लाईन होती आणि तिथे जर आपण गेलो असतो दर्शनाला तर बाकीचे गणपती आपले राहिले असते आणि पाऊस पण खूप जोरात पडतोय, तर त्यामुळे आपण ते गणपती कव्हर नाही केले. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी इंडियन अँड गणपती बाप्पा मोरया.